हे जे लोकचित्रार्थ आपण एक्झिबिशन बघता आहात, हे एक्झिबिशन आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं वर्षभर जे काम ते करतात त्याची डिस्प्ले आहे. व्हिज्युअल आर्ट्सची आमची ही डिग्री आहे 4 वर्षाची. 2 वर्षाची आमची MFAची डिग्री असते. असं करून ह्या 6 वर्षामध्ये तो विद्यार्थी पूर्णपणे तयार होतो आणि त्याला बाहेरच्या कामांसाठी पण तो थोडेफार त्याची तयारी होत असते, जेणेकरून त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह होऊ शकेल त्याच्याने. कारण की आजकालच्या काळामध्ये आर्टच्या बद्दलची भरपूर चांगली लोकांना हे जागरूकता आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की हे आम्ही जे प्रदर्शनी लावलं आहे ते यावर्षी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लावावं लागलं, कारण की आम्हाला जागा कमी पडते. पोरांनी खूप चांगलं काम पण केलं आहे आणि विविध जसे अप्लाइड आर्ट आहे, पेंटिंग आहे, तर ह्या सगळ्या ह्यांना आजकाल डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला एक स्कोप. जे काही गोंडी समाज असतात त्यांचं आर्ट कल्चर, त्यांच्या दागिन्यांवरती मी रिसर्च करून त्याच्यावरती कॅम्पेन केलं आहे असंच. आणि आमचं हे चित्रार्थ खूप लोकांपर्यंत पोचावं. त्याचबरोबर यावर्षी लोकचित्रार्थमध्ये लोकसंस्कृती म्हणजे नृत्य, शिल्प, चित्र असे वेगवेगळे प्रकार आम्ही साकारले. हमारे यहाँ हर साल की तरह एनुअल एग्जीबिशन होता है. वहाँ पे सभी बच्चे अब अपने हर साल के आर्ट वर्क्स जैसे फाइनल ईयर के कैंपेन्स, सेकेंड ईयर में हैंडवर्क्स और थर्ड ईयर में मिनी कैंपेन्स रहते हैं. वैसे मैंने अपने फाइनल ईयर में अभी एक कैंपेन किया है कबाड़ से जुगाड़ पे, जहाँ मैंने दिखाया है कि मनोज जी बंड इन्होंने कोविड में ये शुरू किया था उन लोगों के लिए जिन लोगों को ज़रूरत थी. सो मैंने उसी बेसिक पे मैंने अपना कैंपेन रेडी किया है. दिस इज़ माई कैंपेन विच इज़ अबाउट प्रीति म्यूज़िक हाउस. जो पहले के CDs, DVDs, कैसेट प्लेयर्स होते थे वो चलना बंद हो गए थे, बट नाउ इट्स स्टिल स्टैंडिंग इन नागपुर. सीताबड़ी में एक शॉप है प्रीति म्यूज़िक हाउस, जिसके ऊपर मैंने अपना कैंपेन किया है टू कनेक्ट विथ ऑडियंसेस, बोथ ओल्डर जनरेशन एंड द यंगर जनरेशन, जिनको मुझे ये कैंपेन के थ्रू बताना था कि द CD, DVDs एंड कैसेट्स आर स्टिल अलाइव. आपल्या सहसा या जनरेशनमध्ये टिकलीचं महत्त्व कोणाला माहिती नाही. या जनरेशनला मला टिकलीचं महत्त्व सांगण्याचं होतं. दुसरी गोष्ट ही होती की बा वेगवेगळे व्हेरायटीज दाखवण्याचा. त्यात मी असं प्रेझेंट केलेलं होतं की बा नैसर्गिक सुंदरता वुमेन्सला घेऊन, त्यात जे काम करणारे वुमेन्स ज्या वेगवेगळे प्रकारे टिकली लावतात आणि ते त्यांचं कसं परंपरा जीवित ठेवत आहे, त्या गोष्टीचं मी त्या जनरेशनला सांगण्याचा. आम्ही नटराज अकॅडमी इथे परफॉर्म करायला आलो आहेत. हरियाणवी नृत्य हे लोकनृत्य आहे तिथलं पारंपरिक हरियाणाचं. इतक्या मोठ्या स्टेजवर आमचा जो महोता सायन्सचा ग्रुप आहे त्यांना, आमच्या चमूला इथे हरियाणवी डान्स, हरियाणवी लोकनृत्य सादर करायची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद.